हाय गाईज, वेलकम टू माय हॅपी यूट्यूब चॅनल. आणि आज मी सकाळी सकाळी 5ला उठली आहे. खूप लेट उठते पण आज मी खूप लवकर उठली आहे आणि फ्रेश वगैरे झाली. आणि आता बघा मी काय करणार आहे. काही लोकांना माहिती असेल पापड्या म्हणजे काय आणि काही लोकांना काय माहिती असेल नसेल, वॉट एव्हर. सो मी इकडे आता थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहेत शुगर बाप्पा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे सॉल्ट. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं घेऊया. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर मिक्स करायचं आणि चांगलं एकदम मस्त प्रकारे मिक्स करायचं. जसं आपण डोशासाठी करतो ना तसं वालं करायचं आहे. पातळ तर अजिबात करायचं नाही. डोशासाठी पातळ करतो आपण, पण हे थोडं जाड ठेवायचं आहे कारण ते प्लेटवरती बसायला पण पाहिजे. सो माझ्याकडनं झालं आहे ते थोडंसं पातळ आहे बघा. मी त्याच्यामध्ये थोडा वेळाने तांदळाचं पीठ थोडं ॲड करणार आहे आणि थोडं त्याला बरोबर बनवेल. आणि हे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे थोडंसं रेड कलर, खायचा कलर आहे तो, म्हणजे बिर्याणीचं होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहेत. मी काल आहे ना व्हाईट कलरच्या बनवल्या होत्या, म्हणून मी आज थोडं म्हटलं रेड कलरच्या बनवू. म्हणजे रेड नाही झालं, पिंक झालेत माझ्याकडनं, कारण जास्त रेड चांगला नाही वाटत म्हणून घेतलं आहे. मी इकडे बाहेर आलेली आहे. इकडे चूल पेटवली आहे मस्त. इकडे सेटअप करून ठेवला. हे बघा सकाळी सकाळी किती छान व्ह्यू आहे ना. सकाळी 7 वाजताचा व्ह्यू आहे आणि थोडासा पण ऊन नाही आहे. पाठ घेते बसा. आणि बॅकग्राऊंड साऊंड बघा ना किती छान येतो असं. आणि इकडे मी तेल ॲड केले आहेत थोडेसे. म्हणजे तेल ॲड करायचं कारण खायला पण छान वाटतात आणि असं लूक पण छान, एकदम क्यूट लूक येतो त्याला. आणि मी ऑलरेडी 2-3 पापड्या अशा विदाऊट केल्या. आता ह्या बघू कशा होतात. सो इकडे मी एक टाकून दिली ऑलरेडी विदाऊट तेलाची. ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी जस्ट ट्रायलसाठी टाकलेली, पण किती क्यूट झाली बघा ना ते. म्हणजे एक पण माझी अशी वेस्ट गेली नाही आहे. किती क्यूट वाटते बघा. एकदम इझी होते आणि इझी निघाली बघा. किती क्यूट आली आहे ना, एकदम छान अशी. आणि मला असं ना खूप आवडतं असं चोळीवर वगैरे करायला. असं माझी तर खूप इच्छा आहे असं चिकन वगैरे असं चोळीवर बनवून खायचं. हे बघा ही सेकंडवाली टाकली, तिळाची टाकली, ती पण दाखवते तुम्हाला. आणि हे बघा म्हणून बोलली पीठ आहे ना असं पातळ नाही होऊन द्यायचं. हे बघा कसं झालं आहे. मला एका साईडला पीठ जातं, मग पातळ झाली की अशी होते. पण किती क्यूट आली आहे ती, पण छान आली आहे. तशी मी खूप टॅलेंटेड आहे. मला असं माझ्यावरती खूप प्राऊड फील होतं. हे बघा. आणि तेच टाकून द्यायचे, सुकट टाकायच्यात आणि एकदम चांगल्या पद्धतीत टाकायचे, म्हणजे जे फोल्ड नाही झाल्या पाहिजेत आणि चिपकल्या नाही पाहिजेत. चिपकल्या की गेल्या. आणि इकडे मी अजून टाकते एक दुसरीवाली, ती पण तुम्हाला दाखवते. ही बघा, ही तिळवाली बघा आधी किती छान आली आहे. हे पण असं पाणी टाकून द्यायचं कारण ते ताट गरम असतं ना, थंड होतं. आणि इथे पण पाणी टाकायचं कारण ते इझी निघते. आणि हे बघा एवढं राहिलं आहे. 9 वाजले, आता मी 7 वाजता करायला घेतलं आणि एवढ्या काढल्यात मी. हे बघा किती छान काढल्यात बघा. एवढी मेहनत माझी आणि किती छान रंग आलं. आणि इकडे मी 4 वाजता झोपली होती. नंतर मी उठली 6 वाजता. आणि मी खूप आळशी आणि मला झोप ना माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मला झोपण्यासाठी कोणी पण सांगा, मी लगेच झोपणार आहे. हे बघा माझा अवतार, किती आळशी आहे मी. सो मी आता फ्रेश होते. हे बघा अवतार बघा माझा. प्लीज जस्ट इग्नोर माय डर्टी मिरर. आणि इथे मी झाली फ्रेश वगैरे, थोडं चहा बनवते. चहा म्हणजे माझं फेवरेट. मला चहा खूप आवडतं, कधी पण पिते मी, रात्री 2 वाजता पण. हे काय होतं हे काय माहिती, पण क्यूट आहे. आणि चहाचं बोललात ना तर मी रात्री 2 वाजता पण चहा पिणार, असं आहे माझं. आणि पप्पाला देऊन येते, पप्पाला.
हे बघा मी चहा घेतला आणि डोरेमॉन बघते, फटाफट चहा पिते. त्यांना काय लावायचं बंद केला. मग माकू दे ना बर्थडे येतं. माकूला तर काय झालं मग? तुझा रोज रोज बर्थडे येतं. थँक्यू. माकू दे सगळ्यांना माकू दे रे, माकू दे. ए दादू पाणी नको इकडे. असं काढ ना डोल्याचा. श्वास नाही घ्यायला. थांब थांब हलू हलू. काय फसवी चालू आहे मम्मी. इथं बघ. बघ ना बाईला कर. ए आवाज कमी कर रे. ए याला खूप बघायला गिफ्ट काय बघाय लवकर. खोल लवकर खोल. हे गोटूचा मित्र आलेला एकदम बेस्ट फ्रेंड. डोक्यावर नाही चल गोटू. या आत्याने दिलंय. ए टपल्या नका मारू. घेतला ना. ए दे त्याला केक दे कुत्र्याला. नाही त्याच्याने खात का बघू दे पहिला. नाही का ना मामी नका देऊ. नाही का का रे मामी नाही खात. द्या बघा. आई नाही खात काय नाही. आई हा आता खायला लागला. खाल्ला. चल जा आता बाहेर बस झालं.